स्पीडअप ठेवावंच लागेल आज 4 ओव्हरची मॅच आणि स्पीडअपनेच खेळावं लागेल. मॅचला होईल लगेच सुरुवात. आमचे दोन्ही MC क्वालिफाईड अंपायर मैदानामध्ये दाखल झालेत. झाडाची काठी ठेवा ती आडवी. मग पहिले तसेच खेळायचो आपण. मॅचला होईल सुरुवात आणि तुम्हा सर्वांचं मनापासून अधिक स्वागत आहे. होळी निमित्त बकरा चषक 2024 या भव्य दिव्य स्पर्धा एन्जॉय करणारी स्पर्धा जगून घ्या, जगून घ्या. मॅन ऑफ द मॅच जर कोणाला नको हवं असेल तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये डेडिकेट करू शकता. पाठीमागे मॅन ऑफ द मॅच डेडिकेट करणारे खूप आहेत प्लेयर. बकरा चषकची मजा काय की मॅन ऑफ द मॅच सोबत एक प्लेयर येतोच, म्हणजे एक प्लेयर त्याच्या मागे येणार. कधी मॅन ऑफ द मॅच भेटते आणि कधी मी घेतोय आणि ते कधी मी स्टेजच्या मागे जातोय, ती मजा आहे. हॅट्रिक 2 षटकारांना एक उकडलेलं अंड, हॅट्रिक 2 षटकारांना एक उकडलेलं अंड दिलं जाईल. आम्ही अंडी उकडायला ठेवलेत आणि ती पोचतील. हॅट्रिक एका षटकाराला ते अंड दिलं जाईल. 2 अंडी आणि लगातार 2 षटकाराला एक अंड, अशी आपण ते अंडी ठेवलेत. लगातार 2 षटकार एक अंड, हॅट्रिक षटकार एक अंड आणि फर्स्ट प्राइज बकरा, सेकंड प्राइज 2 कोंबड्या, थर्ड प्राइज 1 कोंबडा आणि असे सगळे आहेत. मॅचला करूया सुरुवात. लेट्स प्ले. होळी निमित्त बकरा चषक खेळूयात क्रिकेटचा रंग, उधळूयात षटकार चौकारांचा रंग आणि होऊयात दंगा. मॅचला होते सुरुवात. वैभवचा अगदी बॅटिंग करत असताना मिस्टर वैभव पहिला चेंडू होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. जिथे आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना अशोक सध्याच्या घडीला वेगवान, सातत्याने प्रॅक्टिस 40+ मध्ये त्यांचं प्रॅक्टिस सातत्याने राहिलंय. आणि कुसरून संघ, खरं तर हे मैदान आणि कुसरून संघाचा एक इतिहास आपण जरूर उल्लेख करूयात. मॅचकडे जाऊयात. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं डिक्लेअर मध्ये जरूर निघून जातोय. एका धाबीने मात्र सुरुवात झाली की 40+ दिवा कोलीपाडा, म्हणजे तळवलीच्या बाहेर आपण मैदान घेतलं. कुसरून संघ नाही चालला तिथे आणि जसं तळवली मैदान भेटलं कुसरून संघाला एवढा आत्मविश्वास आला, ते एवढे हॅपी झाले की या मैदानामध्ये एकमेव ती टीम आहे की वर्षभर सकाळी 7 वाजता उपस्थित राहणारी, प्रॅक्टिस करणारी रोज ती टीम आहे. बॅकफुटला जातोय, स्क्वेअर कट, क्षेत्ररक्षक आहे, वेगानं जातोय. चेंडू आपण पाहिलं तर अगदी डीप पॉइंट रिजनला 4 धावेसाठी अप्रतिम स्क्वेअर कट होता वैभवचा बॅटिंग करत असताना. नाटोशी संघ, खरं तर नाटोशी संघांना ज्यांनी ज्यांनी कमी लेखलं त्याला नाटोशी संघाने चांगलं उत्तर दिलंय, अशी टीम आहे ती. कारण की कधी कमबॅक करते नाटोशी संघ. आतापर्यंत त्यांच्या खात्यामध्ये बक्षीस राहिलेलं नाहीये आणि याच अपेक्षेने ती उतरले की सीझनचं शेवटचं वर्ष आहे, सीझनची शेवटची मॅच आहे आणि काही ना काही करून या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये चमत्कार करून जायचं आहे आणि त्यासाठीच उतरले सध्या नाटोशी टीम. चौकार आला टीमची टोटल अगदी 5 या आकड्यावर.
ओहो, अगदी बॅकफुटला जाऊन फक्त पंच करण्याचा प्रयत्न, पॉइंट रिझनला, कव्हर रिझनला. चेंडू आपण पाहिला तर अशोकने थोडा पुढे ठेवला. अशोकची गोलंदाजी आपण पाहिली तर फलंदाजाला रेड करून आतापर्यंत चॅनल बदलणारा गोलंदाज म्हणजे अशोक आहे. आणि सध्या आपण पाहिलं तर 38च्या बाहेरून ज्या पद्धतीने वेगवान गोलंदाजीचा अनुभव त्याला आतापर्यंत, लीडिंग एज अगदी डिक्लेअर मध्ये निघून जातोय. एक धाव जरूर प्राप्त होते. या एका धावेच्या मदतीने या टीमची टोटल आपण पाहिली तर थोडीशी पुढे जाते. अगदी 6 या आकड्यावरती 6 धावसंख्या. स्पर्धा दमदार आहे. या स्पर्धेला नेहमी थंडगार वाटतं. आणि का वाटतं नेहमी सांगेल, ही स्पर्धा अशी आहे ज्याच्यात गरम होत नाही, थंडगार वाटतं. बॅकफुटला जाऊन शॉट आर्म फुल आहे, पॉवरफुल आहे, निघून जातोय डीप मिड विकेटच्या बाहेर. अप्रतिम फटका ठोकलाय. बकरा चषक 2024चा धमाका षटकार. प्रेक्षकांसाठी देखील लकी ड्रॉ आहे. रविवारी प्रेक्षकांची गर्दी असेल. 2 कूलर्स आहेत. आमचे पप्पू शेठ पाटील आणि चेंड्या अर्थातच अक्षय शिंदे त्यांच्या माध्यमातून लकी ड्रॉ 2 कूलर असतील प्रेक्षकांसाठी. पहिल्या षटकामध्ये काय घडलं, काय बिघडलं, कभी खुशी कभी गम. धावा तिथे खर्च झाल्या 12. आणि पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती आलेल्या षटकारानं बरंच काय बघायला भेटलं. आज नाटोशी संघाला विचारपूर्वक गोलंदाजी करावीच लागेल, पण एक अशी धावसंख्या द्यावी लागेल ज्याच्यावरती ते फाईट करू शकतात. कुसरून टीम आहे समोर, येल्लो आर्मी. आणि येल्लो कलर या टीम साठी इम्पॉर्टंट राहिला. प्रत्येक वर्षाचा कलर आपण पाहिलं तर एकच जर्सी त्यांनी छापली, जी आपण पाहिली तर अगदी ब्लूइश कलर मध्ये राहिले. मात्र येल्लो कलरच्या जर्सी मध्ये घेऊन ही टीम सातत्याने खेळताना पाहिले प्रत्येक वर्षामध्ये. आणि यंदा हा 70-70चा खूप पॅटर्न चालू झालाय. गोलंदाज आपण पाहिलं तर सूरज ओमकार आहे सध्या स्ट्राईकला. पहिले 6 चेंडू आपण पाहिले तर वैभवने खेळून काढले. ओमकार आता येतो स्ट्राईकला, फ्रेश बॅटर. पहिला चेंडू बॅटीची लीडिंग आहे, अगदी यष्ट्यांच्या विकेट किपरच्या मागे निघून जातो. डिक्लेअर मध्ये फक्त 1 धाव इथे अर्चित होते. खेळाडूंना विनंती करेल क्षेत्ररक्षण करताना सांभाळून क्षेत्ररक्षण करा, कारण की बरेच खडे आहेत मैदानामध्ये, बरेच अडथळे आहेत. कारण की तळवली मैदान हे मैदान आपण पाहिलं तर जेव्हापासून आपल्याकडे आल्या तेव्हापासून बरीच काळजी घ्यायचा प्रयत्न केला या मैदानाचा. पण आता हळूहळू सीझन संपत आला, सो जास्त काम केलं नाहीये या मैदानाचं, त्यामुळे काळजी घ्यायची खेळाडूंना देखील विनंती असेल. धावसंख्या अगदी 13 या आकड्यावरती 13. यावेळी सुरेख फटका ड्राइव्ह केले, डीपेस्टा कव्हर रिजन. खेळाडू वेगानं पोहोचतोय तोपर्यंत चेंडू आपण पाहिलं तर अडवण्याचा प्रयत्न, आतमध्ये ढकललाय चेंडू, पुन्हा तो आतमध्ये आल्यानंतर नंतर चेंडू पकडून अगदी फेकलाय. क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहिलं तर डीपेस्टा कव्हर रिजनला चेंडू आतमध्ये ढकलला, स्वतः बाहेर गेला, पुन्हा आतमध्ये आला आणि तदनंतर चेंडू पकडून त्याने फेकला गोलंदाजाच्या दिशेने. धावसंख्या अगदी आपण पाहिली तर 15 या आकड्यावरती 15-15. 15 धावसंख्या. बॅटर स्विंग केले, अप्रतिम गोलंदाजी राहिले गुडलेन स्पॉट वरती न. येस, अगदी पुढे पॉपिंग क्रीजच्या पहा. ही विकेट किपिंग आहे. आतापर्यंत पाटण टेनिस क्रिकेटचा बेस्ट विकेट किपर म्हणून नेहमी ओळखला आपण पाहिलं तर अक्षय शिंदे. आणखी अक्षय आपण पाहिलं तर आपल्या टीम मधून ऍज अ बेस्ट विकेट किपर करत करत कधी पाटण टेनिस क्रिकेटचा एक क्लोज बेस्ट विकेट किपर म्हणजे संतोष डिसले, अक्षय शिंदे हे असे विकेट किपर आहेत जे आपल्या विकेट किपिंगनी प्रत्येकाला प्रभावित करतात. असे विकेट किपर आहेत. विकेटचं पतन झालं. बॅटर आपण पाहिलं तर स्टंप आउटच्या स्वरूपामध्ये माघारी गेल्या आणि तदनंतर आपण पाहिलं तर हनुमंत येतोय मैदानामध्ये. धावसंख्या अगदी 15 या आकड्यावरती.
बॅट स्विंग, बॅटीचा टॉपेज आहे, स्लीपला खेळाडू अगदी निघून गेला चेंडू. डिक्लेअर मध्ये एक धाव जरूर प्राप्त होते. या मैदानामध्ये प्रत्येक टीम थोडंसं आपण पाहिलं तर अटॅकिंग क्रिकेट खेळतो, कारण की माहिती आहे या मैदानामध्ये सिंगल डबल्सला जास्त महत्त्व दिलं जात नाही. मोठ्या फटक्यांसाठी जरूर जातात आणि त्यावेळी होतं काय की एक चांगली धावसंख्या तुम्हाला भेटते. एखाद दोन मोठे फटके लागले षटकार लगे तो चांगली धावसंख्या भेटते आणि त्याचा फायदा होतो. म्हणून प्रत्येक खेळाडू, आणि ते लागला मतलब चिपके तो बाहेर. हो, यावेळी मात्र अप्पर कट करायचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं बॅटीची टॉप एज डिक्लेअर मध्ये एक धाव जाते. लगा तो षटकार असे म्हणजे पंच झाला, बॅटला लागला, चिपकला तर बाहेर. आणि असं हे मैदान आहे आणि यावेळी कनेक्टिंग फटके खेळण्याचा प्रयत्न बरेच खेळाडू करत असतात. धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 17 या आकड्यावरती. आहे थांबला आणि पुन्हा नव्यानं सुरुवात करेल. असंच आहे आयुष्याचं, जेव्हा तुम्हाला तुमचा टप्पा, तुमचं यश आणि तुमचं सगळ्या गोष्टी तुम्हाला जर ध्येय माहिती नसतं, थांबा, वेळ घ्या, विचार करा, मागे या, पुन्हा नव्यानं सुरुवात करा. गोलंदाज देखील नव्यानं करतोय सुरुवात. ओसूर एक फटका, अप्पर कट, डीप एक्स्ट्रा कव्हर, रिझन, वन बाउन्स, कदाचित निघून जातोय 4 धावेसाठी. वॉड स्ट्रोक, अप्रतिम फटका खेळला. फलंदाजी करत असताना हनुमंतच्या बॅट मधून चौकार आला. हनुमंत अप्रतिम फटका, जिथे आपण पाहिलं तर चौकार प्राप्त केला. आणि त्यानंतर टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 21 या आकड्यावरती. 21 धावसंख्या, 2 षटकांचा खेळ झालेला आणि 21 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजले. ओव्हर क्रमांक 2 चा देखील खेळ संपलाय आणि टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 21 या आकड्यावरती. आशिष आलाय गोलंदाजीसाठी. स्ट्राईकला सध्या आपण पाहिलं तर वैभव आहे सध्या स्ट्राईकला, आणि आशिष म्हणलं तर कुसरूंचा बुम बुम बुमरा. पहिला यॉर्कर, सुरेख बॉल. बुम बुम बुमरा का म्हटलं जातं या गोलंदाजाला? काय गोलंदाजी आहे! या टीम न शोधलेला हा हिरा आहे आणि या हिऱ्यानं आतापर्यंत बरीच चमकदार गोलंदाजी केली. बुम बुम बुमरा पहिलाच यॉर्कर त्याचा आपण पाहिला. कुसरून संघाचा बुमरा सध्या मात्र गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर मैदानामध्ये दाखल झाला. पहिलाच यॉर्कर त्यानं बाहेर काढला. यावेळी देखील बॅकफुटला जातो. वॉड पंच, चेंडू निघून गेला रस्त्यावरती लांब लचक येतोय. बकरा चषक 2024 चा धमाका. वॉड स्ट्रोक, काय फटका खेळलाय. टीमची टोटल अगदी 27 आकड्यावरती. 27 धावसंख्या. चांगला फटका खेळून काढला बॅटिंग करत असताना. वैभवच्या बॅट मधून हा षटकार आला. 2 षटकार आलेत आतापर्यंत. हो, यावेळी देखील बॅक टू बॅक. आता बॅक टू बॅक 2 षटकार म्हणजे एक अंड्याचा मानकरी ठरलाय वैभव. पहिलं अंड कोणाच्या नावावरती वैभवच्या राहिलाय. इथे 2 षटकाराला 1 अंड, हॅट्रिक षटकाराला 2 अंडी उखडलेली आणि आता सध्या चालू झालेत अंडे. आता सध्या सेल चालू झाला अंड्यांचा आणि टीमची टोटल अगदी 33 या आकड्यावरती. 33 धावसंख्या. बकरा चषक, इथे षटकार चालतात, इथे अंडी चालतात.
यहाँ पे बहुत कुछ चलता है. जब मिलेंगे दो यार. धाव संख्या आपण पाहिली तर 33. जे मार्कर आहेत त्यांनी डेडिकेट करायची. त्यांना छास. उपवास असेल त्यांची चुकी. घ्या अंडी. यावेळी देखील बॅकफुटला जातो. आणखीन एक पच क्रॉस बॅटेड. अप्रतिम फटका. आता तब्बल 2 अंड्याचा मानकरी आणि फलंदाजी करत असताना अप्रतिम बॅटिंग राहिले. हॅट्रिक षटकार वैभव. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले 39. चांगली धावसंख्या. 3 षटकांमध्ये 39 धावसंख्या ही चांगली टोटल आहे आतापर्यंत नाटोशी टीमची. अर्थातच ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी टीम आतापर्यंत एक चांगल्या प्लॅटफॉर्म वरती बॅटिंग चालू आहे. आतापर्यंत एक चांगल्या उमेदनं बॅटिंग चालू आहे. आतापर्यंत एक आत्मविश्वासानं बॅटिंग चालू आहे की समोर कुसरून सारखा संघ असताना त्यांच्या विरोधामध्ये बॅटिंग करायचे. तर 50च्या पुढे धावसंख्या 4 षटकांमध्ये हवीच आहे. कदाचित याच आशेने सध्या मात्र चालू आहे बॅटिंग. हो यावेळी चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा कट होतो. जिथे आपण पाहिलं तर तब्बल हा आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू येते. चेंडू क्रमांक 5 आतापर्यंत सादर केले, ज्याचे 2 निर्धाव 3 षटकार आलेत. अप्रतिम बॅटिंग. 39 धावसंख्या आतापर्यंत सजवले आणि 39 वरती असताना आतापर्यंत हा शेवटचा चेंडू आहे. आज कुणाल मात्रे आमच्या सोबत जोडला ॲज अ कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. काल ऑप्शनला होता कुठे प्रीमियर लीगचा. बरीच एन्जॉय केला त्याने. हो यावेळी देखील यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. चेंडू पडला तर नंतर आपण पाहिलं थ्रो. ओहो वॉड थ्रो आपण पाहिलं तर अक्षयने हा थ्रो केला आणि अक्षय चतुर आहे. तो विकेट किपर कुसरून संघाचा चालाक चिता आणि तो विकेट किपर जर्सी नंबर आहे त्याचा 7. म्हणजे MS धोनी संपूर्ण विश्वाला विकेट किपर असताना चकित करणारा नाव आणि चकित करणारा जर्सी नंबर 7 आणि त्याच 7 नंबर जर्सीनं तो विकेट किपिंग करतोय आज. पहा आयडल मानलं जातं कोणाला तरी आपल्या आयुष्यामध्ये आणि तसेच बरेच खेळाडू आयडल मानतात की आज विकेट किपिंग करत असताना जर्सी नंबर 7 टीमची टोटल आहे 39. जैसे ते वैसे 39 आणि शेवटी येईल या टीमचा वेगवान गोलंदाज विजय. सुनील आलाय नवीन बॅटल म्हणजे मिस्टर सुनील. हनुमंत असतील स्ट्राईकला. हनुमंत विजय आहेत सध्या आपण पाहिलं तर. सुनील आहे सध्या स्ट्राईकला. विजय आहे गोलंदाजीसाठीला. हनुमंत आहेत नॉन स्ट्राईकला. यानंतर टॉस साठी 3-11 साखरी आणि बांगवाली महीन टीम. वेगवान गोलंदाज. पहिला चेंडू क्रॉस बॅटेड. उचललाय डीप मिड विकेटच्या रिजनच्या बाहेर उचलून फेकलाय. धमाका. आइए जनाब, स्वागत है आपका स्वैग से. काय फटका खेचून दिला. अप्रतिम फटका. बकरा चषक 2024. मागच्या वर्षी स्पर्धा बघितली तर एवढी गर्दी होती, तुफान गर्दी. बा मागच्या वर्षी काय गर्दी या स्पर्धेला. मिकी माऊस वगैरे आणि सगळे एन्जॉय केली होती मागच्या वर्षी. उद्या पण भरपूर गर्दी असेल. बॅकफुटला जाऊन या शॉट पंच करण्याचा प्रयत्न. पहिली धाव तो वेगाने कंप्लीट केली. डीप मिड विकेट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. चेंडू गॅदर केला. फेकण्याचा प्रयत्न. वॉड थ्रो. अप्रतिम थ्रो केला. एक धाव फक्त कंप्लीट केले. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल अगदी 46-46 आकड्यावरती.
अगदी डेड बॉल जिथे आपण पाहिलं तर पुन्हा थांबला गोलंदाज, नव्यानं सुरुवात करण्याचा प्रयत्न. हो शॉट फुल पॉवरफुल आहे, क्षेत्ररक्षक असेल इथे मात्र अखेरी चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी. वॉर्ड स्ट्रोक अप्रतिम फटका खेळलाय, खेचून दिलाय आणि चेंडूला आपण पाहिलं तर मिड विकेट रिजनच्या बाहेर केलंय कव्हर. येतोय षटकार, अप्रतिम फटका खेळून काढला. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 50 पार. 52 धावसंख्या म्हणजे नाटोशी संघाचा आता अगदी हाफ सेंचुरी आता कव्हर झाले. नाटोची टीम 50च्या पुढे धावसंख्या हवी होती, 50च्या पार चालली. आता धावसंख्या आपण पाहिली तर 52. चेंडूचा खेळ झाला अद्याप 3, अजून 3 बाकी आहेत. स्क्वेअर खेळ करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, पॉइंटचा खेळाडू मागे जातोय, चेंडू पर्यंत पोहोचेल. कॅच, वॉर्ड कॅच, वॉर्ड कॅच, वॉर्ड कॅच, अप्रतिम कॅच पकडली आहे पॉइंट रिजन मध्ये. आशिषने कॅच ऑफ द डे बनू शकते. उलटा गेला, सरळ झाला, चेंडू खाली तयार राहिला, तदनंतर अगदी कॅच पकडली गेली, ओंजळ बनवली, तदनंतर ओंजळीमध्ये चेंडू स्वीकारला. अभय येतोय नवीन बॅटर. तुमच्या संघर्षामध्ये फक्त दम हवा आणि तुमचा संघर्ष हा नेहमी कडवा हवा, कारण की आपण चर्चा करूयात. यावेळी मात्र अगदी शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, एकदा होतं कंप्लीट केले, दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल. चेंडू पकडला, फेकला, आपण पाहिलं नॉन स्ट्रायकिंग एंडला, त्याने स्ट्रायकिंगला फेकला, तोपर्यंत आपण पाहिलं तर तिसऱ्या वेळेचा प्रयत्न. वा भाई, विरू भाग, विरू नाही पळलाय आणि तदनंतर फक्त 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. मगाशी चर्चा करतो अमर आपण संघर्षाची. तुमच्या संघर्ष, तुमची स्पर्धा दमदार हवी आहे. उगाच नाही आरसीबी संघ आतापर्यंत IPL जिंकू शकला नाहीये. सर्वात लोकप्रिय यादीमध्ये IPLच्या लोकप्रिय यादीमध्ये संघ आपण पाहिला तर अगदी दुसऱ्या क्रमांकावरती. आत्ताची शॉट आहे, मग आत्ताचा धावा किती असतील? फक्त 1. येस, थँक्यू. आत्ताची 1 धाव आहे, 1 शॉट. आरसीबी संघ लोकप्रिय यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आहे. IPL आतापर्यंत एकही जिंकली नाहीये, पण संघर्ष आहे त्यांचा, तो दम आहे संघर्षामध्ये. यावर्षी नक्की जिंकणार. यावर्षी ड्रीम 11 39 रुपयामध्ये करोडपती बनण्याची स्वप्न तुमची पूर्ण हो. 60 रुपयामध्ये करोड रुपये येण्याची स्वप्न तुमची पूर्ण हो. सुरेख फटका, क्रॉस बॅटेड, अगदी आहे क्षेत्ररक्षक, एलिव्हेशन भेटले आहे क्षेत्ररक्षक. चेंडू खाली, विकेटचं होतंय पतन आणि विजयने करून दाखवलाय कमबॅक. त्या विजयच्या पहिल्या 3 चेंडूवरती 2 षटकार आले. त्या विजयने नंतरच्या 3 चेंडूवरती 2 विकेट घेतले आणि कमबॅकला दिलं उत्तर आणि टीमची टोटल जाऊन पोहोचले. 1 रनआउट राहिला, त्यामध्ये विकेट, टोटल 3 विकेट आणि संघाची धावसंख्या 54 आणि 53 आणि 54 धावेचं आव्हान सध्या मात्र मॅच मध्ये ठेवलंय कुसरून संघाच्या समोर. 54 रन्स टू विन. या टॉस साठी श्री 11 साक्री आणि वांग व्हॅली महीन संघ. करूया टॉस. धन्यवाद किरण मस्कर सरांचा आपण आवाज ऐकलात. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण नाणेफेक करत आहोत. कुमार अमर कदम यांच्या शुभ हस्ते. साक्री विपक्ष वांग व्हॅली महीन छापा कॉल केलाय आणि छापा आलाय. मान्यवरांचा आभार, अभिनंदन. नाणेफेक जिंकले. अगदी या होळी निमित्त बकरा चषक निर्णय काय असेल?
अगदी ज्या प्रकारची स्पर्धेचं आयोजन असतं दरवर्षी आपण पाहिलं, अगदी मनापासून स्पर्धेचा आनंद घेण्याचा प्रयत्न प्रत्येकाचा असतो. गोलंदाजी करत असताना कितपत रोखण्याचा मानस असेल? 35 ते 40. आज जणू काही ठरवून आलेत की कमी बोलायचंय, परंतु या स्पर्धेकडे कसं पाहताय? स्पर्धा तर छान आहे. शिवाचं नियोजन प्रत्येक वर्षी एकदम छानच असतं, त्यात काही विषयच नाही. प्रथम पारितोषिक बकरा लक्ष असेल? हो नक्कीच. थँक्यू सो मच. फलंदाजी करायची आहे. सुरेश काळेकर, कितपत मजल मारण्याचा प्रयत्न असेल 24 चेंडूमध्ये? आम्ही 50+ करण्याचा प्रयत्न करेन. आणि या स्पर्धेकडे कसं पाहिलं? जर पाहिलं तर बकरा पहिल्या पारितोषिकासाठी आहे आणि त्या बकऱ्याच्या दिशेने वाटचाल करत असताना कसा खेळ राहील? आम्ही खेळ म्हणजे तसा चांगलाच करण्याचा प्रयत्न करेन आणि फर्स्ट प्राइज घेण्याचा प्रयत्न करेन. खूप सारे शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. नाणेफेक झाली आहे. टीम वांगवॅली महिने नाणेफेक जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. अगदी मॅन ऑफ द मॅचचा घ्यायचा देखील प्रयत्न करेल. मॅन ऑफ द मॅच इम्पॉर्टंट आहे, बकरा इम्पॉर्टंट आहे, कोंबडा इम्पॉर्टंट आहे, अंडी इम्पॉर्टंट आहे. एन्जॉय करा यार, क्रिकेट इम्पॉर्टंट आहे. आणखी हे दिवस परत येत नाही मित्रांनो. पश्चिम जावली यार, प्रदीपची आठवण येते. पश्चिम जावली प्रीमियर लीग करायच्या 2 दिवसाआधी तो पोरगा आपल्यात राहिला नाही. आयुष्य जगून घ्या, चुकीच्या गोष्टी करू नका, पण जे आहे कमवलेला पैसा, थोडा पैसा फिरण्यामध्ये खर्च करा, पण आयुष्य जगून घ्या. कुमार राहिलात तरी चालेल, पण आयुष्य जगून घ्या. श्री 11 साक्री वांगवॅली महिन यानंतर होणारी मॅच टॉस जिंकला. अंपायर कदाचित आज काहीतरी नवीन करतायत आणि आज खुर्च्या वगैरे घेऊन गेलेत. आज बकरा चषक आहे, काहीतरी टार्गेट आहे या मॅच मध्ये 54. मित्रांनो बकरा चषक आहे, लक्षात घ्या. कॉमेंट्री पण अगदी आज एन्जॉयमेंट राहते. कोणाला काही बोललं नाही जात, पण एन्जॉयमेंट राहते कॉमेंट्री, कारण की आम्ही देखील एन्जॉय करायचा प्रयत्न करतो, प्रामाणिक प्रयत्न. आज सगळीकडे लव. आज नवी मुंबईमध्ये 4 ते 5 ठिकाणी बकरा चषक आहे आणि त्यांचे नियम मस्त आहेत. म्हणजे आज मला वाटते वाशी विभागामध्ये एक स्पर्धा आहे बकरा चषक, त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच टूबॉक बियर आणि ओपनिंगला येणाऱ्या दोन्ही खेळाडूंनी ती मॅन ऑफ द मॅच घेऊन यायची. म्हणजे एन्जॉय यार बकरा चषक. आणि म्हणून ही स्पर्धा बघा, आज छत्रपतींचा कुठेही फोटो नाहीये, कुठल्याही देवाचा फोटो नाहीये. आज छत्रपतींचं पूजन आपण केलं नाहीये का? आपल्या कुलदैवतांना, देवींना, आपल्या आराध्य दैवतांना आज कुठेही उल्लेख केला जात नाही, कारण की आपण आज एन्जॉय करतोय स्पर्धा. उद्या रंग खेळले जातील, उद्या चांगले कपडे घालून येऊ नका. उद्या खेळाडू आहेत, बाजार उठवतील. आज उद्या टी शर्ट घालून या. मी स्वतः उद्या सोडणार नाहीये कोणाला. सो उद्या चांगली कपडे घालून येऊ नका. उद्या खरोखर रंग लावून बाजार उठवण्यात येईल. सो मॅचला जाऊयात. धावसंख्या आहे 54 धावेचं टार्गेट 54. मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू शॉट हा फुल पॉवरफुल डीप स्पेल ग्रीजनच्या बाहेर ठोकलाय 6 धावांसाठी. व्हॉट अ स्ट्रोक, अप्रतिम फटका. ही आपण चर्चा जी केली पहिल्या इनिंगला लहू, ती हीच केली की 50 धावेच्या पुढे पाहिजे, पण बॉलिंग अटॅक देखील चांगला हवाय. मी हीच चर्चा केली की आज संपूर्ण मॅच, आता धावसंख्या खूप चांगली आली. पहिल्या इनिंगला नाटोशी संघानं 53 धावा ही त्यांची ताकद झाली. 54 धावेचं टार्गेट खूप मोठी ताकद झाली. एक चांगला स्कोर, फायटिंग स्कोर, बिग टोटल, मॅजिकल फिगर झाली. मात्र आता बॉलिंग अटॅक वरती खेळ आहे. तुमची गोलंदाजी थोडीशी इकडे तिकडे दिशा से भटके तो मिलेंगे फटके, अशी मॅच आहे. आणि काल अगदी छान वाक्य वाचलं ती, बाईकवर येत होतं, रिक्षा होती समोर आणि थांबलो सिग्नलला, रिक्षाच्या मागे लिहिलेलं चिपके तो फटके. तेच आहे आज, चिपके तो फटके. तसंच बघायला भेटेल. ये चेंडू दिला जाईल. जुना चेंडू प्लीज मैदानामध्ये.
सॉरी, चेंडू येतोय मैदानामध्ये. पहिला चेंडूवरती षटकार आला. नाटोशी संघ इथून पुढे कशा पद्धतीने प्लॅनिंग करेल, प्लॉटिंग करेल, कशा पद्धतीने गोलंदाजी असेल, कारण की अभयला घाबरून चालणार नाहीये. अभयला जराही भिवून चालणार नाहीये. 5 चेंडू आहेत, कव्हर करायचे. समोर एपीनं पहिला चेंडू ठोकला. ओहो, यावी पहा, जिथे आपण पाहिलं तर अगदी लेग स्टिक सोडून चला. हा चेंडू मी म्हणेल चांगला होता, पण लाईन थोडीशी वेगळी राहिली, कारण की अभयची गोलंदाजी आपण पाहिली. अभयकडे हाईट फॅक्टर आहे आणि अभयची एक गोलंदाजी करण्याची स्टाईल आहे. चेंडू टाकला तो पळत येतो आपल्या जागेवरती, वेळ देत नाही फलंदाजाला जागेवरती उभं राहून विचार करण्यासाठी. पटापट पटापट चेंडू टाकून ओव्हर संपवतो, अशी त्याची गोलंदाजी राहिली. जडेजा, चेंडू यावी फसला गेलाय. चेंडू अगदी पंच केला आहे. खेळाडू कॅच पकडली जाते. विकेटचं पतन. हा आहे कमबॅक. कमबॅक होतो, कमबॅक करता येतो, पण कमबॅक अचूकतेवरती लक्ष ठेवून करता येतो, अचूक टप्प्यावरती करता येतो. ज्या आयपी न षटकार लगावला त्या आयपीला चले जावचा इशारा दिला. विकेटचं पतन. ओम सा MTC रिप्ले टेलिकास्ट पाहूया. ये नाही देखा तो भाई क्या देखा. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न पहा, नाही ऑन डिटो राहिला. दोन्ही अगदी अंगठ्यांवरती उभा राहिला होता. चेंडू अगदी अंगावरती आला. शेवटपर्यंत कुणाल मात्रे चेंडू टिपतोय आणि तदनंतर कॅच. विकेटचं पतन. वा, तदनंतर फलंदाजला जाताना पाहिलं माघारी. सूरज आला. धावसंख्या अगदी 7 या आकड्यावरती सूरज आला. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. मॅचच्या दिशेने जातोय. तब्बल 2 चेंडू झालेले आहेत. विकेट प्राप्त केली आहे. यावेळी देखील सुरेख फटका स्क्वेअर कट केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडू कदाचित निघून जातोय. 1 सेकंड बाउन्सला 4 धावेसाठी येतोय चौकार. अप्रतिम फटका स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला हा चौकार प्राप्त केला. आणि तदनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या अगदी जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवरती. 11 ऑन स्कोर कार्ड. 11 धावसंख्या. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत सादर झालेला आहे. कभी खुशी कभी गम, कधी इकडे कधी तिकडे, कधी फलंदाज कधी गोलंदाज, कधी कुसरून कधी नाटोशी, अशी राहिले आत्ताचे हे तब्बल 3 चेंडू. यावेळी देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅटेल, बॅट स्विंग केले. बॅटचा फ्लो चांगला होता. मिड विकेट रिजनच्या बाहेर चेंडूला उचलून फेकून दिलाय. 6 धावांसाठी येतोय बकरा चषक 2024 चा एक दिमागदार षटकार. पार रिप्ले टेलिकास्ट जिथे आपण पाहिलं शॉर्ट आर्म पूल, पॉवरफुल बॅट स्विंग तुम्ही पाहिली. चेंडू अगदी हवेमध्ये कुणाल मात्र टिपतोय शेवटपर्यंत. चेंडू कॅमेरामध्ये आणि त्यानंतर चेंडू आपण पाहिला तर अगदी जाऊन आदळतोय ट्रक मध्ये. डिस्पॅच अगदी ट्रक मध्ये केलाय. ट्रक भरून धावा करणार मी जणू असं सांगतोय की काय. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अगदी 17 या आकड्यावरती. 17. नाटोशी आणि कुसरू, म्हणजे कुसरून प्रीमियर लीग असते तेव्हा नाटोशी प्रीमियर लीग 2 दिवसावर येते. शेजारची गावं आहेत आणि आता एकमेकांसोबत. हो, यावेळी देखील अगदी आपण पाहिलं तर लेटकट करण्याचा प्रयत्न. डिक्लेअर मध्ये 1 धाव मात्र जरूर जाते. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. तब्बल चेंडूचा खेळ आपण पाहिलं तर 5 झालेला आहे आणि 1 टू गो. एक चेंडू अजूनही बाकी आहे. शेवटचा चेंडू असेल यानंतर मात्र येस चेंडू पोहोचतोय मैदानामध्ये.
बॉल पोहोचवतोय आम्ही मैदानामध्ये. चेंडू आलाय कदाचित मैदानामध्ये. ओके शेपटचा चेंडू. धावसंख्या आपण पहिली तर अगदी 18 धावसंख्या. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेचा. थोडा स्पीडअप घ्या प्लीज, कारण की बराचसा वेळ गेलेला या ओव्हरसाठी. अजून ओव्हर संपलेली नाहीये. 7 मिनिटं झालेत ओव्हर चालू आहे. चला घेऊया थोडासा स्पीडअप. येस जाऊया आता. शेवटचा अगदी चेंडू हा घेऊन निघतोय सध्या आपण पाहिलं तर अभय. विकेट किपर अगदी क्लोज आहे. स्लिप देखील ठेवला. थर्ड स्लिप यावेळी मात्र ठेवला गेला. ओहो चांगला चेंडू विकेट किपरच्या अगदी हातात नाही राहिलाय. 22च्या स्वरूपामध्ये एक धाव येते आणि पहिल्या षटकाचा खेळ अगदी संपुष्टात येतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या तुम्ही पाहिली तर 19 या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस 19 धावा सध्या मात्र सजले स्कोर कार्ड वरती. चला थोडासा घेऊया स्पीड अप. टीम मीटिंगला थोडासाच वेळ दिला जाईल. थोडासा स्पीड अप घेऊयात. पॉवर प्लेचं षटक तर संपुष्टात आलं. येस 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 आम्ही टायमिंग तर लावलेलं आहे, कारण की प्रत्येक ओव्हरला तुम्हाला फक्त 5 मिनिटं असतील. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर नाही संपलं तर तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावाच लागेल. प्रत्येक इनिंग साठी फक्त तुम्हाला 20 मिनिटं दिली जात आहेत. ओहो फिरकी गोलंदाज. चेंडू अगदी लेग स्टिक सोडून चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव येते. टीमच्या टोटल मध्ये धावसंख्या सध्या 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. अगदी 20 धावसंख्या. यावेळी देखील बॅकफुटला जातोय. पंच केला. चेंडू अगदी वेगानं निघून जातोय. डीप स्क्वेअर रिजनच्या बाहेर ठोकला इथे 6 धावेसाठी. 6 धावा डीप स्क्वेअर रिजनच्या बाहेर चेंडू निघून गेला. षटकार येतोय आणि या षटकारानं आपण पाहिली तर टीमच्या टोटल मध्ये थोडासा फरक पडेल. आलाय बॉल मैदानामध्ये. येस येस अंपायर तो बॉल ठेवा तुमच्या जवळ. झाला जमा. थँक्यू. महिनने घेतलेला तो बॉल. तो जमा करायचा होता म्हणून तो तुमच्या जवळ फेकायला लावला मी. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 26 या आकड्यावरती. षटकार आला. धावसंख्या 26. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर चांगली बॅटिंग चालू आहे सध्या अर्जुन आणि सूरजच्या माध्यमातून. सूरजने देखील आतापर्यंत तब्बल 12 धावा ठोकल्यात बॅटिंग करत असताना. हो उचलला. बॅटच्या रडामध्ये होता. अप्रतिम. काय फटका सजवलाय. जागेवरती उभा होता. एलिव्हेशन चांगलं होतं. तदनंतर मनगटाच्या साह्याने मिड विकेट रिजनच्या बाहेर. जणू कॅमेरामॅन आमच्या कुणालला सांगतोय तू खिच मेरी फोटो, तू खिच मेरी फोटो. निघून जातोय अगदी षटकारासाठी. आणि सलगचे 2 षटकार म्हणजे नावावरती राहिले 2 अंडी अर्थातच अर्जुनच्या. चला टीम मीटिंग सारखी सारखी नको. टायमिंग चालू आहे प्लीज. हो येस टायमिंग चालू आहे.
अगदी निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 32 आकड्यावरती जाऊन पोहोचते. यावेळी देखील बॅकच्या रडामध्ये उचललाय, डिस्पॅच केला. अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या मागे चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी. टीमच्या टोटल मध्ये आणखीन चकाकी येते आणि टीमच्या टोटलला आपण पाहिली तर आणखीन बहर दिलाय. संघाची धाव संख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अर्थातच 38 या आकड्यावरती. 38 धाव संख्या, 38 धाव संख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजली आहे. चांगली टोटल आतापर्यंत रंगली आहे. 38. अगदी एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. व्हाईट बॉलचा इशारा. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने टीमची टोटल आणखीन पुढे जाते, जी आपण पाहिली तर 39 या आकड्यावरती. यावेळी बॅकफुटला जातोय, पंच केला आणखीन एक मिड विकेट रिजनला. यावेळी मात्र आपण पाहिलं तर अगदी अप्रतिम क्षेत्ररक्षण करण्यात आलं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर विकेटचं होतं पटन. अप्रतिम कॅच पकडली. सिली पॉइंट अगदी उभा केला, क्षेत्ररक्षण अगदी जवळ उभे केले. अप्रतिम बॅटिंग राहिले. विजय आला, नवीन बॅटर आल्यानंतर सोडून दिला पहिला चेंडू. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू अगदी व्हाईट बॉल साठी. धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. यावेळी सुरेख फटका, स्क्वेअर कट केला. वन बाउंड चेंडू निघून जातोय 4 धावेसाठी. आणखीन एक येतोय चौकार. 11 चषक 2024च्या तब्बल आतापर्यंत षटकार चौकारांचा पाऊस झाला चालू. टीमची टोटल आपण पाहिली तर 2 षटकांच्या अखेरीस 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 44, 44 धावसंख्या. आता फक्त आपण पाहिले तर टार्गेट या मॅच मध्ये 54च ठेवलंय. फक्त 10 धावा आता विजयासाठी हव्यात. चला थोडासा घेऊया स्पीडअप. कदाचित गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर मिस्टर राजू अनुभवी गोलंदाज या टीम मधले एक लेजंड. सध्या आपण पाहिलं तर अगदी या गोलंदाजीसाठी येत आहेत. पहिला चेंडू यावेळी मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. पहिली धाव वेगानं कंप्लीट केले. बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला चेंडू गॅदर केला जातो. मामाश्री आहे तिथे, चेंडू पकडलाय, फेकत नाहीयेत. एकदा होते कंप्लीट. शिवाजी यादव बॉस जे आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन, पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन विद्यमान संस्थापक, विद्यमान अध्यक्ष, त्यांच्याच माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मोठी भव्य दिव्य स्पर्धा तुमच्या भेटीला येईल. 12, 13, 14. फुल टॉस चेंडू, टॉप एज, नो बॉल प्लस जीएसटी आहे तब्बल. आत्ताच्या धावा 2, नो प्लस डिक्लेअर. येणारा चेंडू फ्री हिटचा. धावा कमी होत्या. गोलंदाजी अटॅक इम्पॉर्टंट होता नाटोशी टीमचा. की भाई बॉलिंग अटॅक मध्ये संपूर्ण खेळ नाटोशीचा होता हे आपण पहिल्यापासून बोलत होतो. कारण की बॅटिंग लाईनअप चांगली आहे लवसर कुसरून टीमची. कंटिन्यू प्रॅक्टिस मध्ये असलेली टीम आहे. बॅटिंग लाईनअपला 80-90 धावा देखील चेस करणारी टीम आहे. यावेळी देखील बॅट स्विंग केले, जिथे आपण पहिली धाव. विजयची रनिंग पाहता, विजयची रनिंग पाहता. वॉर्डर रनिंग अप्रतिम वेगानं धावला. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं तर सूरज देखील त्याच वेगानं अगदी पोहोचला गेला. नाटोसी संघाला काहीतरी चमत्कार करावा लागेल बॉलिंग अटॅक मध्ये. धावसंख्या आपण पाहिली तर 48, फक्त 6 धावा हव्यात विजयासाठी. आणि हे 3 चेंडू मी म्हणेल की येणारे 4 चेंडू इम्पॉर्टंट असतील. ओहो, बसवला खाली, घरखन फिरला एखाद्या भवऱ्यासारखा अगदी फिरला बॅटिंग करत असताना सूरज.
बऱ्याच वेळा आपण पाहिलं तर अगदी बैठा फटका झोपला शॉट खेळायचा प्रयत्न बरेच बॅटर करतात. हल्ली ट्रेंडिंगला चाललाय. बसला चोपला मग झोपला, झोपला शॉट आणि ट्रेंडिंगला आहेत सध्या. येणारे 3 चेंडू अगदी इम्पॉर्टंट असतील. सिली पॉइंटला अगदी उभा केलाय. त्यानंतर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक सिलीला अगदी उभे केले गेलेत. यावेळी उचललाय चेंडू अगदी उचलून मॅच विन फटका येतोय. फलंदाजी करत सूरजच्या बॅट मधून येतोय हा षटकार आणि टीमच्या टोटलला आपण पाहिलं तर अगदी सहज त्याने केले कंप्लीट. नाटोशी संघाला यावे मात्र अगदी हात मिळवले जातात, हक केला जातोय, त्यांना माहिती आहे आणि अलविदा. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर या प्रत्येक टीम एकमेकांना हात मिळवत आहेत. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी पहिल्या मॅच मध्ये कुसरून संघ राहिला विजेता. आम्ही मॅन ऑफ द मॅच थोड्याच वेळामध्ये देऊ की थंडगार पेय आमचं अजून यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅच थंडगार पेय आणि अंडी ही तुम्हाला मॅन ऑफ द मॅच साठी दिली जातील. थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅच लगेच मैदानामध्ये उतरा प्लीज. वांग व्हॅली महीन लगेच उतरा.